मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो नमस्कार, शुभ सकाळ. आज आहे रविवार आणि आज खरं तर सुट्टीचा दिवस असतो ह्या दोघींचा, शिवण्याचा आणि तिच्या मम्मीचा. दोघींना शाळा असते सोमवार ते शनिवार. शक्यतो शनिवारी हिची शाळा असते कधीतरी, पण शनिवारी शिवण्याला सुट्टी असते का. आणि मला कधीच सुट्टी नसते. मला जेव्हा काम असेल तेव्हा जायला लागतं आणि जेव्हा काम नसेल तेव्हा मी निवांत असतो. म्हणजे मला सुट्टी असते. शिवण्या हे बघा ते आगाऊपणा करते, मध्ये मध्ये पेन्सिल टाकते. बरं आज आहे ना, आज थोडंसं काम आहे शॉपवरती. आणि शॉपवरती काम असताना परत काम उरकून जायचं आहे पिंपरीला किरणसोबत जायचं आहे. जरा त्याच्या ऑफिसचं मटेरियल आणि कार्पेट बघायचं आहे. त्यांनी मला फोन केला. मित्रांनो आता गाडी काढून आपण निघालेलो आहे कामशीटला जायला. हा आमच्या घराबाहेर पडलेला बघा, म्हणजे घराबाहेर पडल्या कसा हा रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण झालेला आहे आमच्या गावामध्ये. तर आणि वातावरण पण खूप छान आहे आमच्या गावचं. हा काढून ना टीव्हीत. अरे हिच्यासाठी थांबले अर्धा तास, हिला काही वेळेची किंमतच नाही लोकांच्या. यायचं म्हणते सोबत आणि बघ ना अर्धा तास लावते वर कायला, अर्धा तास खातच होती. मेकअप करते, एवढा वेळ लावला यायला. बघ आई काय म्हणली, काय भात टाकून दिलाय तू आल्या बरोबर. मी आल्यापासून तर खातच होती. हा चल ही आहे तेजल, आत्तीची मुलगी आहे माझ्या. तर मला सुट्टीच्या दिवशी असा त्रास असतो हिचा. तिला 11 वाजता कंप्लीट न्यायला यायला लागते आणि अर्धा तास ते थांबायला लागते हिच्यासाठी. काय नाही काय नाही चालायचं का. मालगाडी जाते का काय करते काय माहित. लय वेळ लागणार आहे त्या मालगाडीला. इथं रेल्वे गेट लागलेलं आहे आपल्याला आणि आता मालगाडी चालू होती. तर मला वाटत नाही आता 10-15 मिनटाशिवाय पास होईल म्हणून. 10 मिनटं तरी कमीत कमी लागतील तिला. आणि जर हा झाली चालू, आता ही गाडी निघायला 5 मिनटं लागतील आणि त्यानंतर परत एखादी पलीकडनं गाडी पास होईल. कमीत कमी त्याला 10 ते 15 मिनटं लागणार आहे आपल्याला इथं. आता वाजलेत किती वाजलेत रे, 11-13 11:15 वाजलेत. ऊन पण भरपूर झालेलं आहे. पण आपल्याला झाड इथं आंब्याच्या झाडाची सावली भेटली आपल्याला मस्तपैकी गाडी लावायला. तर थांबलो रस्त्याच्या कडेला. हे बघा मालगाडी चाललेली आहे. मालगाडी नाही, एक्सप्रेस आहे. अरे नाही पलीकडं मालगाडी आहे. मला पण वाटलं तीच चालू झाली. ही कशाला थांबली होती एवढ्या वेळ. एक्सप्रेस आहे, आता ही पास होती. मग काही जास्त वेळ लागायचा नाही आपल्याला निघायला. इथं समोर रेल्वे गेट आहे. पलीकडून एखादी गाडी पास झाली तर होईल. हे बरीच मोठी रे पण एक्सप्रेस. संपली एक्सप्रेस. मित्रांनो कामशेटमध्ये पोहोचल्यानंतर गाडी आपण पार्किंग केली आहे पोलीस स्टेशनच्या शेजारी. आणि किरण पण आला होता. तर गाडीत बसून आम्ही आता निघालो पिंपरीला जायला. तर पिंपरीला जाताना CNG कमी होता गाडीमध्ये, म्हणून आम्ही कानापट्ट्याच्या पंपावरती थांबलो. CNG पंपावर त्यांनी तर पहिलं CNG भरून घेतला. इथं कानापट्ट्याचा पंप आहे. गाडी आपली CNG भरायला लावली. गाडीत CNG भरून झाल्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि परत निघालो आम्ही पिंपरीच्या दिशेने.
पिंडाचा इथे कवड्यावर डोळा, उरफाटल्या गावाचा उरफाटला चाळा, पिंडाचा इथे कवड्यावर डोळा, सशानं शिकार केली वाघाची, सशानं शिकार केली. त्या तिकडे यायला रेडी बघ. इथं दिवाणं ठेवल्यात बघा, ही सेकंड हँड मध्ये सोफे पण आहेत. कुदळवाडीला आले ना काही हे फर्निचरचं दुकान आहे ना, इथं बघायला भेटते ना आपले सेकंड हँड फर्निचर. गादी चांगली. आम्ही आता आहे ना इथं ऑफिसला टेबल बघतोय ऑफिससाठी. आता बघू आपल्याला कुठं भेटतोय का ऑफिससाठी टेबल चांगलं. कपाट पण चांगलं आहे. है का? ऐसा है तो ये है उधर रखा. यल में चाहिए अपने को? टेबल बना के लेना पड़ेगा. बना के लेना पड़ेगा. ऐसा रेडीमेड में मुश्किल है. ये डिनर सेट का क्या है? ये हाँ 8,500. कुशन नया है क्या? इसका नया बना के है? ये कुशन का क्या कर गया? यही रहेगा. नहीं ये तो नया है कुशन बना के लिए है क्या पहले से ही है? नहीं वही है. अच्छा टेबल चांगला आहे. टेबल पण चांगला आहे. 8,500 ना. मित्रांनो 4-5 दुकानं फिरले आपण, पण आपल्याला काय मनासारखं अजून टेबल मिळालेलं नाही जसं आपल्याला पाहिजे. आपल्याला एल शेपमध्ये पाहिजे टेबल. तर तो आडवा 5 फूट आणि 5 बाय 2 आणि असा दुसरा आहे दुसरी साईड ती 3 बाय 2ची आपल्याला पाहिजे. ती का आपल्याला मिळालेलं नाही. आपण आता बघू, शक्यतो बनवायला टाकायला लागेल. तर तो नाही भेटला तर आपल्याला ऑप्शन नाही, तर बनवायलाच टाकायला लागेल. तर बनवायचे आपल्याला 9,500 ते 10,000चा आसपास खर्च सांगतं ते. आता आपण बघू कुठं भेटतोय का. जर नाही भेटलं तर बनवायलाच लागेल. आपण आता आम्ही चालू आहे ती 4-5 दुकानं बघून दुसऱ्या दुकानांमध्ये बघायला. तर नाही भेटलं तर टाकावं लागेल. हा कुदळवाडीचा चौक आहे आणि हा देव ते मोशीचा रोड आहे. हा देव मोशी रोड. हे बघा इकडं अशी फर्निचरची दुकान आहेत. तर बऱ्याच ठिकाणी रेडी फर्निचर असतात. त्याच्यामध्ये आपल्याला जर भेटला तर आपण रेडीच घेऊन जाणार आहे. एखादा चांगला भेटला तर. दुकानं यांनी नव्याने परत उभे केलेत, ताडपत्री वगैरे लावून वरती लाकडं टाकून. नाही कपाटाचीच लाईन दिसते मला. आपल्याला तर टेबल पाहिजे. ते बघ इथे एक रेडी टेबल आहे. याच्या का आपल्याला कळलं बघायचं उतरून तर बघायला लागेल ना. ऑर्डर है पर कितना जाएगा उसका? 4,500. समझो इसका ये कितने की बिकता है? ये इसका 2 फीट 2 फीट बनाना पड़ेगा. 2 मित्रांनो आम्ही आता टाकलेले टेबल आणि एक शेल्फ बनवायला टाकलेले भिंतीवर लावण्यासाठी. तर 5 बाय 2 आणि 3 बाय 2चे असे 2 टेबल एल अँगलमध्ये एल शेपमध्ये टाकले बनवायला. आणि एक शेल्फ बनवायला टाकली मांडणी. तर ती 4 बाय 3ची. तर टोटल आपल्याकडनं त्यांनी 11,500 सांगितले, म्हणजे सांगितले ते 13,500 रुपये. तर त्यांना 11,500 मध्ये फायनल केले. मी जिथं पहिल्यांदा गेलो होतो तिथंच आपण ते पहिलं बनवायला टाकलेले. मित्रांनो पिंपरीमध्ये जाण्याआधी आम्ही इथं थांबलेलो आहे खावगल्लीच्या इथं साई चौकाच्या अलीकडे. आणि इथं एक A1
अशोक आईस गोळा म्हणून एक फेमस गोळ्याचं दुकान आहे. आम्ही तिथे एक मस्त मलाई मिक्स मलाई गोळा घेतला आहे. हे बघा, आता मिक्स मलाई गोळा आहे आणि 110 रुपयामध्ये हा मिक्स गोळा आहे. पण पोट भरतं, 2 माणसं असते तरी त्यांचं एक नंबर म्हणजे असता टेस्टी ना. मी गेल्यानंतर खातो. त्यानंतर आपण या कार्पेटच्या दुकानात आलेलो आहे आणि इथं आपण हे बघा, लास्ट टाईम आम्ही इथनं कार्पेट घेतलं होतं. एकदम स्वस्त भेटलं होतं, 12-13 रुपये स्क्वेअर फूट आणि सांगतात पण कमीमध्ये घेत होतो आपण. तर हे आपण असं कार्पेट घेतलेलं आहे. तर हे आपण घेतलेलं आहे हॉलसाठी. तर हॉलची साईज आहे 11 बाय 25 फूट. तर आपण हे टोटल 3800 रुपयामध्ये घेतलं एवढं मोठं रोल. आणि आता आपण चाललेलं आहे घेऊन रिटर्न. त्याचबरोबर मित्रांनो भूक पण लई लागली होती. तर जाता सोमवारच्या फाट्यावरती आम्ही जोगेश्वरी मिसळ आणि भेळ त्या ठिकाणी थांबलो होतो. आणि आता इथं भूक लागल्यामुळं म्हटलं काहीतरी खाल्लं पाहिजे. मित्रांनो खरेदी झाली आहे. फर्निचर टाकलं आहे बनवाय किरणचं. तर बघा कार्पेट पण घेतलं आहे. पण विषय असा आहे, माझ्या 2 व्हीलरची चावी कुठेतरी राहिली, मला आठवत नाही. सकाळी आपण हेला आणि ते लस्सी घेतली, तिथं बघितलं तर तिथं पण आपल्याला नाही भेटली चावी. आता चावी तर आपली हरवलेली 2 व्हीलरची. चावी गेल्यामुळं आता काही सुधारणा झाले. आता कामशेटला गेल्यानंतर पहिली चावी बनवून घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर मग घरी जायला आपल्याला गाडी चालू करता येईल. तर चावी राहिली कुठं मला तेच आठवत नाही की बाबा हातातून गाडीतच पडली आहे का गाडीच्या बाहेर गेल्यावर पडली आहे. मला आठवणच की चावी कुठे गेलेली ती. जाऊ द्या, आता गेली तर गेली. आता नवीन बनवू आणि मग जाऊया घरी. मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्तपैकी पुतळा इथे बसवलेला आहे एंट्रीलाच. आणि आता आल्याला असतं फ्रेश वाटतं त्यांच्याकडे बघून. खूप छान ही राजमुद्रा आहे आणि हा शिवाजी महाराजांचा पुतळा बघा मित्रांनो. हार वगैरे घालून मस्तपैकी ठेवलेला आहे. मिसळ नाही आणि मिसळ पण खूप छान आहे इथली. 1 नंबर मिसळ आहे. आपण जर कुठं गेलो तर जोगेश्वरी मिसळ खातो. कारण की दुसरीकडे खाऊन जर नाराज व्हायचं असेल तर इथं जर कुठं जोगेश्वरीचं कुठं जर आपल्याला भेटलं शॉप म्हणजे हॉटेल तर आपण तिथे खात असतो. तर मिसळ पण खूप छान होती मित्रांनो. मित्रांनो कामशेटला पोहोचल्यानंतर पहिलं गेलं आपण शारदा की मेकरच्या इथं. ते आपल्या मित्राचंच आहे निलेश भाऊंचं. हे पोलीस स्टेशनच्या शेजारीच आहे, ICICI बँकेच्या समोर. आणि बरोबर पोलीस स्टेशनच्या शेजारी आपण आपली गाडी लावलेली होती सकाळी स्कूटी. ही स्कूटी आपली डेस्टिनी. आणि हा चंदू आहे त्यांचा, निलेश भाऊंचा कारागीर आहे. त्याने मस्तपैकी 5 मिनटात त्याने खाली वाकडी तिकडी चावी फिरून अशी घासून वाकडी तिकडे करून 5 मिनटात त्याने चावी आपल्याला बनवून दिलेली आहे मित्रांनो. म्हणजे खूप फास्ट सर्व्हिस आहे. कुठलाही विचार न करता नाही का करू बघू थांबा असलं काय त्यांनी आपल्याला कारण दिलेलं नाही. तर त्यांनी आपण सांगितलं त्यांनी 5 मिनटात चावी बनवून दिली. वा लगेच झाली चावी. मित्रांनो तुमच्याही गाडीची जर चावी हरवली असेल आणि या ठिकाणी तुम्ही आले तर या ठिकाणी फक्त गाडीच्या चावीचा फोटो जरी दिला तरी त्या फोटोवरून चावी बनवून मिळते मित्रांनो. तिथे काही गाडीपाशी जाण्याची गरज नाही आहे. प्रत्येक चावीला युनिक कोड असतो. तो कोड जरी दिला त्यांना तरी ते लगेच चावी बनवून देतात मित्रांनो. जर तुम्हाला वाटलं तुमच्या गाडीची चावी हरवलेली तर इथे येऊन तुम्ही चावी बनवून घेऊ शकता मित्रांनो. लगेच चावी बनवून देतात ते. आणि चावीचा गाडीला लावून आपण डायरेक्ट आता गाडी चालू करून गेलेले ऊक सांडला निघून. चला तर मित्रांनो बाय बाय. आजच्या दिवसासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.